अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे कर्ज। कर्ज घेताना खूप सोपं वाटतं, कर्जासाठी खूप धडपड करतो, या बँकेत जातो त्या बँकेत जातो, काही पण करून कर्ज घेतो कारण विश्वास असतो ते कर्ज मी फेडेल। पण प्रत्यक्षात तसं होत नाही। 2-3 महिने व्यवस्थित कर्ज फेडतो पण त्याच्यानंतर पैसाच येईनासा होतो। व्यवसाय असेल तर धंदाच मंदावतो, नोकरी असेल तर पैसा उरतच नाही, कर्जाचा हप्ता फेडण्या इतकाही जवळ पैसा राहत नाही। मग त्यावेळेस कळत नाही काय करावं। बऱ्याच वेळा एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं। बघा, जेव्हा मी कमेंट्स वाचते की जेव्हा मी पर्सनली लोकांशी बोलते तेव्हा 80% लोकांची हीच समस्या असते की ताई कर्ज काय करू, कर्जासाठी कसं कमी होईल हे कर्ज। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी एक उपाय सांगणार आहे, ज्या उपायाने तुमच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील आणि कर्जातून मुक्तताही मिळेल। कितीही लाखांचं कर्ज असेल ते कर्ज नील होईल, ते कर्ज कमी होईल, कर्ज फिटण्या इतका तुमच्याकडे पैसा बरोबर येत जाईल। बघा, आपल्याच चॅनलवरती आपल्याच परिवारातील एक प्रज्ञाताई आहेत ज्यांना मी उपाय सांगितला होता आणि अवघ्या 6 महिन्यात ताईंचं कर्ज नील झालं। ताईंची जी इच्छा होती खूप मोठी, ती इच्छा सुद्धा ताईंची पूर्ण झाली। आज याच ताईंना जी रेमेडी म्हणजे जो उपाय मी सांगितला आणि याच ताईंना या उपायामुळे आलेली जी प्रचिती आहे ते सगळं मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगणार आहे। पण अगोदर मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी उपाय सांगते आणि मग त्याच्यानंतर त्या ताईंचा तुम्हाला अनुभव सांगते। सगळ्यात पहिली गोष्ट बघा, आपली कुठलीही इच्छा असेल, नोकरी, प्रमोशन, मुलांच्या संदर्भात असेल, प्रगती, व्यवसाय, व्यापार, काहीही तुम्हाला हवं असेल ते मिळवण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी पहिली रेमेडी आपल्याला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे। छान एक लाल रंगाचा कागद आणि हिरव्या रंगाचा पेन। लाल रंगाचा जो कागद घेतलेला आहे त्या लाल रंगाच्या कागदावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे। इच्छा लिहित असताना ती पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन लिहायची। समजा मी पैशांसाठी, धनप्राप्तीसाठी ही रेमेडी करत आहे तर तुम्हाला हिरव्या रंगाच्या पेनाने त्या लाल रंगाच्या कागदावरती लिहायचं आहे, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, मी खूप श्रीमंत आहे, थँक्यू 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 किंवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याच्या खाली पुन्हा वाक्य लिहायचं, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे, मी खूप श्रीमंत आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नोकरीसाठी करताय, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, मी खूप खुश आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। कर्जमुक्तीसाठी करताय, माझं संपूर्ण कर्ज नील झालेलं आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जे पण तुम्हाला हवं असेल किंवा जी पण तुमची इच्छा असेल, मी 10 लाखाची गाडी घेतलेली आहे आणि मी खूप खुश आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू, असं तुम्हाला त्या लाल रंगाच्या कागदावरती हिरव्या रंगाच्या पेनाने 21 वेळा लिहायचं आहे। बरोबर 21 वेळा। 21 वेळा लिहिल्यानंतर तो जो कागद आहे त्याची घडी करा, त्याची एक चौकोनी छान घडी करा। ही कागदाची घडी पुन्हा उजव्या हातात घ्यायची आणि ते डोळ्यासमोर चित्र आणायचं। खूप पैसा आहे, सगळं मनासारखं आहे, चांगलं लाईफ मी जगत आहे, मी खूप खुश आहे, ते पॉझिटिव्हिटीने ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं। आता हा जो कागद आहे हा कागद आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायचा। कमीत कमी हा कागद बघा, कमीत कमी हा कागद तुम्हाला 21 दिवस आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायचा आहे। पण रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना रोज तो कागद आपल्या उजव्या हातात घेऊन जे सांगितलं ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्याला देत राहायचं। ते मॅनिफेस्टेशन जे आहे ते करत राहायचं। दिवसभर सोबत खिशात पाकिटात ठेवला, रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं, सकाळी उठल्यात आंघोळ वगैरे झाली तो कागद हातात ठेवायचा, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायच्या 5 मिनिटं तरी, कागद पुन्हा सोबत ठेवायचा। रात्री जेव्हा झोपायला जाल पुन्हा तो कागद काढायचा, हातात घ्यायचा, माझ्याकडे खूप पैसा आहे, कर्ज कमी झालेला आहे, मी खूप खुश आहे, पूर्ण त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचा, तो कागद उशीखाली ठेवायचा। सलग 21 दिवस हा एकच कागद पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देत राहायचा। 21 दिवसांमध्ये तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल। आता दुसरी रेमेडी सांगतेय ती फक्त कर्जमुक्तीसाठी आहे। खूप कर्ज झाले, कर्जातून मार्ग मिळत नाहीये,
कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शनिवारी तुम्हाला ही रेमेडी करायची आहे. काय करायचं, एक छान नारळ घ्यायचा, एक गुळाचा खडा घ्यायचा, विड्याचं पान घ्यायचं, गुळाचा खडा, विड्याचं पान, एक सुपारी घ्यायची, एक हळकुंड घ्यायचं आणि एक नारळ आणि लाल रंगाचा धागा. हे सगळं घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं. हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले जे विड्याचं पान घेतलेलं आहे ते हनुमानांच्या समोर, मूर्तीच्या समोर तिथे ठेवून द्यायचं. त्या विड्याच्या पानावर सुपारी ठेवायची. सुपारीवरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचे, थोडं तांदूळ अर्पण करायचे, त्याच्या बाजूला हळकुंड ठेवायचं. गुळाचा खडा त्या विड्याच्या पानावर ठेवायचा आणि त्याच्यानंतर जो नारळ आपण घेऊन गेलेलो आहोत त्या नारळाला लाल धागा 7 वेळा गुंडाळायचा. किती? 7 वेळा हा धागा गुंडाळत असताना पहिल्यांदा गुंडाळला 1 वेळा हनुमान चालीसा, पुन्हा दुसऱ्यांदा गुंडाळायचा, पुन्हा एकदा हनुमान चालीसा, असा 7 वेळा हा धागा गुंडाळत असताना 7 वेळा तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायचा आहे. आणि शेवटी हा धागा जो आहे तो बाकीच्या धाग्यामध्ये तिथे गाठ मारायची नाही, तो खोचायचा आहे. आता हा नारळ 7 वेळा हनुमान चालीसा म्हटलेला अभिमंत्रित केलेला हा नारळ आपल्याला 2 हातात किंवा उजव्या हातात घेऊन हनुमानाच्या मंदिराला किंवा हनुमानांच्या मूर्तीला 7 वेळा प्रदक्षिणा घालत तुम्हाला तो फिरवायचा आहे. 7 वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर हा नारळ जो आहे हा नारळ हनुमानांच्या चरणांना लावून थोडंसं शेंदूर, हनुमानांच्या चरणाचं थोडंसं शेंदूर त्या नारळाला लावून हा नारळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे. आणि तुमच्या घरातील जी तिजोरी आहे, तुमच्या कपाटात जी तिजोरी आहे त्या तिजोरीत हा नारळ ठेवायचा आहे. आता हा नारळ किती दिवस ठेवायचा तर लक्षात ठेवा, कमीत कमी 1.25 महिना, 1.25 महिना आणि जास्तीत जास्त 6 महिने हा नारळ तुम्ही तिजोरीत ठेवून बघा. तुमची धनाची समस्या नाही सुटली, तुमचं कर्जमुक्त नाही झालं तर तुम्ही मला सांगा. हा खूप प्रभावी तोडगा आहे. आता मी तुम्हाला त्या ताईंचा अनुभव सांगते, ज्या ताईंनी अगदी काही महिन्यांपूर्वी कर्जमुक्तीसाठीच मला सेवा विचारली होती आणि त्यांना मी हीच रेमेडी सांगितलेली. सेम त्यांना सांगितलं, मंगळवार किंवा शनिवार जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा हनुमानाच्या मंदिरात जा आणि ही रेमेडी करा. खूप म्हणजे 30-35 लाखाचं कर्ज होतं ह्या ताईंवरती, पर्सनली 30-35 लाखाचं कर्ज होतं आणि त्याचे मिस्टर जे आहे त्यांच्यावरती काहीतरी वेगळं कर्ज होतं. फ्लॅटसाठी त्यांनी ते कर्ज घेतलं होतं, काहीतरी मध्ये मुलीला आउट ऑफ कंट्रीमध्ये पाठवलं शिक्षणासाठी, त्यासाठी कर्ज घेतलं होतं. असं बरंच कर्ज साठलं होतं पण ते कर्ज कमी होत नव्हतं. ताईंना म्हटलं ही रेमेडी करायला सुरुवात करा. ताईंनी ही रेमेडी करायला सुरुवात केली. मला वाटते 2 महिने पूर्ण झाले, 3रा महिना सुरू झाला. ताई म्हणतात की ताई काहीच प्रगती नाही, 1ही रुपया येत नाही. म्हटलं विश्वास तोडू नका, विश्वास ठेवून केलंय तर पुढे सुद्धा विश्वासच ठेवा. या रेमेडीसोबत ताई जो कागदाची रेमेडी आता तुम्हाला मी सांगितली ती रेमेडी सुद्धा कंटिन्यू करत होत्या. मी तुम्हाला 21 दिवस सांगितलं पण या ताईने ती रेमेडी 2 महिने केली. पूर्ण विश्वासाने त्या कागदाची रेमेडी सुद्धा 2 महिने केली. सतत त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देत होत्या की माझं कर्जमुक्त झालंय, कर्जमुक्त झालंय, कर्जमुक्त झालंय. आणि नारळ जो आहे तो सुद्धा अभिमंत्रित करून त्यांनी आपल्या कपाटामध्ये ठेवला होता. जवळपास 3रा महिना सुरू झाला आणि त्या 3ऱ्या महिन्यात ताईंना एक लेटर आलं. आणि जेव्हा ते लेटर त्यांनी वाचलं किंवा जेव्हा ते लेटर त्यांनी बघितलं तर त्याच्यामध्ये असं होतं की त्यांची गावाकडची काहीतरी जमीन आहे, त्या जमिनीतून एक मोठा प्रोजेक्ट उभारत आहे आणि त्या जमिनीतून जवळपास त्या ताईंना 1.25 कोटी रुपये काहीतरी मिळतील याची म्हणजे त्याच्यामध्ये नोंद केली होती. आणि मग ताईने तो अनुभव माझ्यासोबत शेअर केला की स्वप्नातही नव्हतं पण खूप म्हणजे खूप गोष्टी वेगळ्या झाल्या. सरकारी भावाने त्याचे 10 पट जास्त त्यांना पैसे मिळाले, कर्ज नील झालं आणि शेवटी जी रेमेडी त्यांनी केली ती रेमेडी त्यांच्या कामास आली. मनापासून केलं तर नक्कीच होतं. तुम्हाला सुद्धा जी रेमेडी सांगितली ज्यांना गरज आहे त्यांनी आवर्जून करा, विश्वासाने करा. आणि तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून नक्कीच पाठवा. श्री स्वामी समर्थ.